रडारला एक फुल फॉर्म आहे माहिती आहे. रडार इटसेल्फ हॅज अ फुल फॉर्म. त्याला म्हणतात रेडिओ डिटेक्शन अँड रेंजिंग. दॅट्स अ फुल फॉर्म ऑफ रडार, रेडिओ डिटेक्शन अँड रेंजिंग. पण रडार वॉज इनिशियली यूज ओनली फॉर मिलिटरी पर्पजेस. सिव्हिल इंजिनिअरिंग ॲप्लिकेशन्समध्ये गेली कित्येक वर्ष, म्हणजे आमच्यासारखीच कंपनी गेली 20-25 वर्ष वापरते. त्याच्याही 20-25 वर्ष आधी हे इंटरनॅशनली वापरात होतं रडार. सो रडार म्हणजे काय की आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज एका मटेरियलमधनं पास करतो आणि त्या वेव्स त्या मटेरियलमधनं कसं पास होतात त्याचा रिस्पॉन्स आपण नोट करतो. NDT जर आपण पाहिलं असेल तर इट इज पासिंग ऑफ सम काइंड ऑफ अ वेव्ह. बघितलं. स्मिथ हॅमर म्हणजे काय? मेकॅनिकल स्ट्रेस वेव्ह. वी आर पासिंग अ मेकॅनिकल स्ट्रेस वेव्ह. अल्ट्रासॉनिक साऊंड वेव्ह, इन्फ्रारेड लाईट वेव्ह, रडार इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. सो इट इज प्युअरली ऑन द बेसिस ऑफ वेव्ह प्रॉपगेशन. इज दिस व्हेरी क्लिअर? कळतंय वेव्ह कारण वेव्ह प्रॉपगेशन का? कारण वेव्ह एका मटेरियलमधनं जेव्हा जाते तेव्हा ती इरिस्पेक्टिव्ह ऑफ टाईम त्याच स्पीडने जाते. त्यामुळे वेव्ह प्रॉपगेशन हॅज इतर एक्सरे पण असतं NDTमध्ये एक्सरे, पण आपण कॉन्क्रीटला एक्सरे करत नाही कारण इट टेक्स अ लॉट ऑफ टाईम. आपल्या ह्युमन बॉडीला एक्सरे काढतात ना, किती सेकंद, 2-3 सेकंदच आपल्याला एक्सरेला एक्सपोज करतात आणि काय येतं? सगळ्या हाडांचा सापळा येतो. हाडं म्हणजे काय? कॅल्शियम कार्बोनेट. जर आपण कॉन्क्रीटचा फोटो काढायचा म्हटला आणि तो जर पूर्ण फोटो आपल्याला कॉन्क्रीटचा काढायचा असला तर एक फोटो काढायला 2 तासाचं एक्सपोजर लागेल. इज दिस क्लिअर? पण एक्सरे टेक्निक ऑल्सो इज यूज्ड, बट इट इज नॉट पॉप्युलर कारण इट इज नॉट इकॉनॉमिकली व्हायबल अँड इट इज नॉट प्रॅक्टिकली फिजिबल. आपल्या हाडांमधनं एक्सरे जात नाहीत असं नाही, हाडांमधनं पण जातात, पण त्याचं पेनिट्रेशन अत्यंत कमी असतं. सो यू कॅन यूज एक्सरेज ऑल्सो. So any kind of mechanical, any kind of wave theory is used in non-destructive testing. ह्याच्यामध्ये काय? इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स लिहिले का असं काय? GPR is a non-destructive technique that emits a short pulse of electromagnetic energy. Energy म्हणजे waves हो, which is radiated into the subsurface. When this pulse strikes an interface between layers of materials with different electrical properties, part of the wave reflects back and the remaining energy continues to the next interface. GPR evaluates the reflection of electromagnetic waves at the interface between two different dielectric materials. The penetration of the waves into the subsurface is a function of the media relative dielectric constants. अत्यंत सोपं टेक्निक आहे. जिथे जिथे there is a change in surface, तिथे तिथे part of the wave is reflected back. म्हणजे जिथे जिथे कॉन्क्रीटमध्ये व्हॉइड आहे, चेंज इन मटेरियल झालं, पार्ट ऑफ द वेव्ह इज रिफ्लेक्टेड बॅक. जिथे जिथे आपण एखादा कॉन्क्रीटचा रोडचा आपण टॉपलेस सरफेस रडारने स्कॅनिंग करतो आहे, तर रडार सगळ्यात वरचं जे कॉन्क्रीट असतं, त्याच्यानंतर खालचं जे DLC म्हणतात ते कॉन्क्रीट असतं, त्याच्याखाली रब्बल असेल, त्याच्याखाली सॉईल असेल, तर प्रत्येक लेअरला पार्ट ऑफ द रेन्फोर्समेंट, पार्ट ऑफ द वेव्ज आर रिफ्लेक्टेड बॅक. मशीन कॅचेस दॅट अँड हाऊ इट shows differently, let us see. To find out the thickness, voids, cracks, overlay thicknesses, positions of reinforcement steel, to locate underground utilities. Radar again need not be used only for concrete, it can be used for any material. Wave propagation theory आहे, त्यामुळे NDT is for concrete only. हा डोक्यातनं कॉन्सेप्टच काढून फेकून द्या. NDT can be used for any material. Like Smith hammer cannot be used on brick masonry कारण त्याचे आपल्याकडे कॅलिब्रेशन कर्व्स नाही आहेत. नाही तर स्मिथ हॅमर कॅन बी यूज फॉर ब्रिक्स ऑल्सो. वाय नॉट? इट कॅन बी यूज्ड ऑन स्टोन ऑल्सो. वाय नॉट? जर कॅलिब्रेशन कर्व आपण क्रिएट केले तर इट कॅन बी यूज्ड ऑन एनी मटेरियल. डझंट मॅटर. स्मिथ हॅमरचं सगळ्यात सिम्पल ऑपरेशन काय होऊ शकतं माहिती आहे का? की एक पेंड्युलम तयार करायचा, म्हणजे एक चित्र काढून दाखवतो, स्मिथ हॅमरचं ॲप्लिकेशन दाखवतो. हे जर आपलं सॅम्पल असेल, फक्त ते हॉरिझॉन्टल वर्टिकल सरफेसला मला इथे रीडिंग घ्यायचं आहे इथे, तर इथे मी एक
वजन तयार करीन, हॉरिझॉन्टल धरीन आणि सोडून देईल, ते जाईल वजन, इथे हिट होईल आणि जेवढं मागे येईल ते मी जर मेजर करू शकलो तर दिस इज स्मिथ हॅमर. आणि ह्याला जर मी कॅलिब्रेट केलं तर एक सिम्पल पेंड्युलम, एक स्ट्रिंग अटॅच्ड, इथे एक हिंज आहे, हिंजने आपलं पिन कनेक्शन आहे आणि इकडनं असं सोडलं ते जाऊन इकडे आपटलं की मागे येणार ना. ईच टाईम आय एम लिव्हिंग फ्रॉम अ फिक्स डिस्टन्स, त्यामुळे इट विल हिट विथ द सेम इम्पॅक्ट एनर्जी ईच टाईम. सो इम्पॅक्ट एनर्जीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. इथे जितकं फ्रिक्शन वाढत जाईल करोजनमुळे तो प्रॉब्लेम होईल. त्यामुळे ही हिंज जी आहे ती काय स्टीलची असायलाच पाहिजे असं नाही. दिस हिंज कॅन बी ऑफ स्टेनलेस स्टील ऑल्सो, इट कॅन बी ऑफ गोल्ड, इट कॅन बी एनी मटेरियल दॅट डज नॉट करोड. हां, सो इथनं सोडलं तर इम्पॅक्ट एनर्जी. आणि हे फक्त किती मागे फेकलं जातं हे जर का मी कॅमेऱ्यामध्ये बंदिस्त केलं व्हिडिओमध्ये आणि नंतर तेव्हा बघितलं की किती खाली आलं, इथे फक्त मी एक स्केल ठेवली, ग्रॅज्युएटेड स्केल, आणि कॅमेऱ्यामध्ये बंदिस्त करून मी बघितलं की किती रिडिंग आहे. आणि हे जर मी कॅलिब्रेट केलं तर स्मिथ हॅमर होऊ शकते की नाही. मी एक जस्ट एक्झाम्पल देतो तुमच्या बुद्धीला विचार करायला खाद्य. सो इट इज अल्ट्रासॉनिक, म्हणजे NDT इज नॉट व्हेरी हायटेक. द इन्स्ट्रुमेंट्स मेकिंग अँड त्याचं इनिशियल कॅलिब्रेशन इज व्हेरी टीडियस. काय म्हणताय. हो हो, नाही डिजिटलला का नाही करायची गरज. तसं नाही हो, म्हणजे डिजिटल म्हटलं तरी आपण कॅलिब्रेट काय करतो की आतमध्ये त्या प्लंजरला करोजन झाल्यामुळे, तो मास जो आहे त्या मासला करोजन झाल्यामुळे किंवा स्प्रिंगचा स्टिफनेस गेल्यामुळे काही कमी जास्त फेकलं जातं आहे का. इज दॅट करोजन प्रोसेस इंटरफिअरिंग इन द रीडिंग्स, हे आपण कॅलिब्रेशनमध्ये पाहतोय. तो पोर्शन तर तोच राहतो आहे. डिजिटल स्मिथ हॅमरमध्ये काय होतं आहे की तो जो मागचं रीडिंग आहे दॅट इज बिंग पिक्ड अप डिजिटली, दॅट्स ऑल. बाकी डिजिटल स्मिथ हॅमरमध्ये प्लंजर आणि ते दाबायचा तो आहेच प्रकार. पण आपण ग्राफ कॅलिब्रेट करत नाही आहोत, आपण हॅमर कॅलिब्रेट करतोय. हॅमरची जी मेकॅनिकल क्रिया आहे ती तर तीच राहते, वेदर इट इज डिजिटल ऑर अदरवाईज. त्यामुळे त्याला कॅलिब्रेशन हे झालंच पाहिजे. यू कॅनॉट नॉट डू कॅलिब्रेशन ऑफ वेदर इट्स अ डिजिटल ऑर ॲनालॉग टाईप ऑफ स्मिथ हॅमर. हे जे आहे इन्स्ट्रुमेंट, हा एक दिस इज द इन्स्ट्रुमेंट, हे खाली जे आहे ना हा अँटेना आहे. सो मॅन्युअली चालत तुम्ही स्कॅन किंवा सर्वे करू शकता. ह्याच्या GPR आमचं जे आत्ता सध्याचं मशीन आहे इट इज आउट ऑफ कमिशनिंग. त्यामुळे मी जो व्हिडिओ ह्याच्यात टाकला आहे तो GSSI नावाच्या कंपनीचा नेटवरती अवेलेबल असलेला आहे. तो आपण व्हिडिओ आता पाहणार आहोत, पण तो व्हिडिओ अपलोड होणार नाही, कारण वी कॅनॉट अपलोड समथिंग विच इज नॉट क्रिएटेड बाय अस, यू नो. तर त्यामुळे तो अपलोड होणार नाही. तो तुम्हाला फक्त आता पहा आणि नंतर तो GSSI नाव नोट करून घेतलं तर तुम्हाला मिळेल. इंडिव्हिज्युअली यू कॅन रिफर इट टू युअर स्टुडंट्स, बट इट विल नॉट बी अपलोडेड ऑन द वेबसाईट ऑफ MSBT. हॉरिझॉन्टली पण हा सर्वे करता येतो बघा. हे कलकत्ता मेट्रोचे व्हर्टिकल वॉल्स आहेत, खाली 12 मीटर जमिनीच्या खाली त्याचं स्कॅनिंग चालू आहे. आणि द डिफरन्स बिटवीन स्मिथ हॅमर, डिफरन्स बिटवीन अल्ट्रासॉनिक अँड रडार. अल्ट्रासॉनिक इज जस्ट वन स्पॉट. पहिला डिफरन्स म्हणजे इट्स अ प्रिन्सिपल इज डिफरंट. इट इज युझिंग सॉनिक वेव्स, म्हणजे साऊंड वेव्स, अँड दिस इज युझिंग इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. बट अल्ट्रासॉनिक इज फॉर वन स्पॉट अँड रडार इज फॉर स्कॅनिंग द होल कॉन्क्रीट. आता मी जे मगाशी टोमोग्राफी म्हणालो अल्ट्रासॉनिक, ते पण त्याने पण अख्खा बॉडी ऑफ कॉन्क्रीट होईल. पण तरी जर अख्खाच्या अख्खा ब्रिज डेक स्कॅन करायचा असेल तर टोमोग्राफी अल्ट्रासॉनिकने करून सुद्धा इट विल टेक ह्यूज अमाऊंट ऑफ टाईम. ह्याच्यामध्ये कसं अख्खा ब्रिज डेक 2 दिवसामध्ये तुम्ही चालत एक स्कॅन 500 mm ची विड्थ करतो. त्यामुळे जर संपूर्ण ब्रिज तुम्ही असा लेंथवाईज करायचा असला, 300 मीटरचा ब्रिज असला आणि 12 मीटरचा असला तर तुम्हाला 24 वॉक्स, 300 गुणिले 24 म्हणजे 24 × 72, 7.2 किलोमीटर चालायला जेवढा वेळ लागेल तेवढा. जर अर्ध्या तासात आपण 1 किलोमीटर चालणार असू स्लो स्पीडने तर तुम्हाला 4 तास लागतील त्याला, त्या स्कॅनला. हां, क्लिअर. हे साईडवर्ड्स एका ब्रिज, हा ब्रिज आहे बघा,
ब्रिजच्या साईड वॉल्सचं स्कॅनिंग चालू आहे, ब्रिज पियरचं. ब्रिज डेकचं स्कॅनिंग आहे. अल्ट्रासॉनिक कॅन बी यूज ऑन एअरफील्ड्स, रनवेज, त्याचं स्कॅनिंग इकडे होतं आहे. हे मशीन आहे, जुनं मशीन आहे ॲक्च्युली. हे ॲक्च्युली स्कॅनिंग इथे होतं आहे आणि जुनं मशीन आहे. तो फोटो फक्त मशीन दाखवण्यासाठी केला आहे. हा त्याचा अँटेना आहे. एखाद्या ग्राउंड सरफेसच्या खाली काय आहे, म्हणजे मिलिटरी ऑपरेशन्समध्ये पूर्वीच्या काळी रडार वापरून लँडमाईन्स शोधून काढायचे. लँडमाईन्स शोधून काढायला कव्हर मीटर पण वापरायचे. म्हणजे सेम टेक्निक. कव्हर मीटरचं टेक्निक काय आहे, लँडमाईन्समध्ये काय लोखंडच असतं ना शेवटी. सो द इलेक्ट्रोमॅग्नेट वेन इट कम्स इन द विसिनिटी ऑफ अन मॅग्नेटिक सबस्टन्स इट शोज. सो लँडमाईन्स वापरायला ते वापरायचे आणि रडार पण वापरायचे. जमिनीच्या खाली काय, नंतर जमिनीच्या खाली भुयार असेल तर ते फाइंड आउट करायला रडार वापरू शकतो आपण, किंवा जमिनीच्या खाली काय टाईपचे वेगवेगळ्या लेवलला लेयर्स आहेत. फक्त रडारमध्ये मेन चॅलेंज कसं होतं की जिथे पाणी लागतं तिथे रडार संपतं, कारण पाण्यामध्ये त्याचं ॲटेन्युएशन अत्यंत जास्त वेगाने असतं. म्हणजे त्या डाईंग आउट ऑफ वेव्स इज व्हेरी हाय. त्यामुळे मुंबईत आता 1.5 ते 2 मीटरला पाणी लागतं. त्यामुळे 1.5 ते 2 मीटरच्या नंतरच्या युटिलिटीज नाही काढतायत मुंबईमध्ये. पण ड्राय एरियामध्ये जिकडे 15-20 मीटरला पण पाणी लागत नाही तिकडे युटिलिटीज बऱ्यापैकी ॲक्युरेटली काढता येतात. ते मुंबईच्या एका रोडचं काहीतरी सर्वे करतोय. नंतर एखादा हा जो आहे ना, हा हायपरबोलिक पॅराबोलाड आहे बघा, कूलिंग टॉवर आहे. ह्या पण कूलिंग टॉवर असणार. त्या कूलिंग टॉवरच्या सुद्धा भिंतींचं स्कॅनिंग करतायत. रडार मध्ये हे अशा प्रकारचा स्कॅन येतो. ECG पाहिला आहे का कोणी? ECG मध्ये काय कळतं का? तसंच रडारमध्ये पण काही कळत नाही. ECG मध्ये आपल्याला डॉक्टर सांगतो, अरे काल संध्याकाळी तुला हार्ट अटॅक येऊन गेला. अच्छा, कुठे दिसतंय? मला तर सारखंच दिसतंय. हे काय इथे दिसतंय? असंच दिसतं रडारमध्ये सुद्धा. त्याला एक्सपिरियन्स लागतो, प्रचंड एक्सपिरियन्स लागतो. म्हणजे आता हा जर स्कॅन बघितला त्याच्यात तुम्हाला हे सर्कल मारलेत म्हणून तुम्हाला अनड्युलेशन्स दिसतात त्याच्यामध्ये, किंवा नॉन युनिफॉर्मिटीज दिसतात. हा स्कॅन ह्याचा आहे. हा JVLR म्हणजे जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड मुंबईचा ब्रिज डेक आहे. त्याचा हा टॉप वेरिंग कोर्स आहे, हा आणि हा मिळून. आणि हे खालचं कॉन्क्रीट आहे त्याच्या. आणि हा सिलिंग कोर्स आहे, हा वेरिंग कोर्स आहे. आणि हे खालचं पेरेंट कॉन्क्रीट आहे. तर त्याच्यामध्ये हे इकडे तुम्हाला 0 mm दिसतं आहे बघा, ते 0 ते 40 mm हे एक कोर काढलेलं आहे त्याच्यामध्ये. आणि वरती तुम्हाला अनड्युलेशन, आता ह्याच्यामध्ये अनड्युलेशन दिसत नाहीत कारण हे कोर आहे. पण ह्या सिक्वेन्समध्ये तुम्हाला व्हॉइड्स 2 लेयर्समधले ते पण दिसतात. ॲट वॉट डेप्थ आणि ॲट वॉट चेनेज. हे वरती चेनेज आहे इकडे 27.29, जे काय 29, 32, 34, 37 हे चेनेज आहे वरती. तर ह्या चेनेजला आणि ह्या डेप्थला असा संपूर्ण स्कॅन मिळतो आपल्याला. आणि त्या स्कॅनप्रमाणे यू कॅन गो फॉर प्रिसाइज आयडेंटिफिकेशन ऑफ व्हॉइड्स वेअर दे आर. इट्स व्हेरी ॲक्युरेट इन्स्ट्रुमेंट ऑन कॉन्क्रीट मेंबर्स. हे जर आपण बेसमेंटच्या वॉल्सवरती फिरवला तर एक्झॅक्ट व्हॉइड्स कळतात, पाणी कुठून येतं आहे हे कळतं. तिथे तुम्ही ग्राउट करून पाणी बंद करू शकता. बट द इन्स्ट्रुमेंट इज एक्सपेन्सिव्ह, म्हणजे 35 लाख अपवर्ड्स आहे इन्स्ट्रुमेंट. तर त्यामुळे इट इज नॉट फिजिबल फॉर द कॉलेजेस टू बाय. आणि बट इट्स अ व्हेरी ॲक्युरेट इन्स्ट्रुमेंट. ह्याचा व्हिडिओ आपण बघूयात सर रडारचा. कुठे व्हिडिओ इथे आहेत ना? हा मी म्हणालो तसं GSSI कंपनीचा रडारचा व्हिडिओ आहे. हे पुढे हे जे आहे हा त्याचा अँटेना. हा रॉ डेटा असा येतो. हा आपण ह्याचे फोटो पाहिले आत्ता अँटेनाचे. हा असा त्यांचा तो सेम अँटेना. इट्स अ ट्रॉली. आमचं जे इन्स्ट्रुमेंट आहे 2 इन्स्ट्रुमेंट्स आहेत ती GSSI कंपनीची नाही आहेत. बट GSSI हॅव डन पायोनियरिंग वर्क इन रडार. इट्स वन ऑफ द बेस्ट कंपनीज बट मोस्ट एक्सपेन्सिव्ह इक्विपमेंट्स. मी जे बोललो तेच बोलतोय अमेरिकन ॲक्सेंटमध्ये. हे भिंतींचं करतोय तो स्कॅनिंग.
ह्याच्यामध्ये हे त्यांनी एक डेमो सॅम्पल दिलं. ह्याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर हे व्हॉइड्स, हे पाईप्स ठेवलेत त्यांनी बोथ डायरेक्शन्समध्ये. इथे पण पाईप आहेत, हा एक पाईप आहे, हा एक पाईप आहे. इट्स अ व्हेरी गुड व्हिडिओ. म्हणजे त्यांनी फार छान एक्सप्लेन केलं आहे. आता ह्याच्या पुढचा व्हिडिओ अगदी केअरफुली बघा. हे दिसतंय जे मी बोललो ना की ॲट अ इंटरफेस द वेव इज रिफ्लेक्टेड बॅक, हे त्यांनी फार छान पिक्टोरियली दाखवले. म्हणजे हायर फ्रिक्वन्सीचे प्रोब्स वापरले की जर शॅलो डेप्थ करता आणि स्मॉलर टार्गेट्स करता हाय फ्रिक्वन्सीचे प्रोब्स वापरायचे. आणि याच्या पुढचं म्हणजे लो फ्रिक्वन्सी इज फॉर डीपर डेप्थ्स बट लार्जर टार्गेट्स. कारण जमिनीपासून 5 मीटरवरती जर एक 100 mm पाईप असेल तर तो दिसणार नाही रडारमध्ये. तिथे 2 फुटाचा पाईप तरी पाहिजे, तो दिसेल डोळ्याला. डोळ्याला म्हणजे रडारला. दिस इज व्हॉट दे आर सेइंग. आर्किओलॉजिकल एक्सकॅव्हेशन्सला सुद्धा रडार वापरता येतं. हे जे मी बोललो ना ड्राय कॉन्क्रीट, फार सुंदर पिक्टोरियली त्यांनी एक्सप्लेन केलं आहे. ड्राय कॉन्क्रीटमध्ये संपूर्ण एनर्जी परत गेली बघा. वेट कॉन्क्रीटमध्ये ती मेली, इथे रस्त्यातच मरते ती, इकडे वरपर्यंत जातच नाही. हां, ते वेव्ज आर डाईंग आउट. डाईंग आउट म्हटलं तर हसू येत नाही, मराठीत बोललं तर हसू येतं. कमाल आहे यार. आता हा जो पाईप आहे ना, हा पाईप त्याचा क्लोजअप त्यांनी इकडे दाखवला आणि तो पाईप आपल्याला इकडे दिसतो. हे फार छान दाखवले बघा त्यांनी याच्यामध्ये. हे बघा, आणि हा जसा इथे येतो ह्याच्यावरती, तसा इकडनं एक व्हर्टिकल रॉड म्हणजे एक व्हर्टिकल बार ब्लॅक कलरचा असा जातो आणि बरोबर त्या लोकेशनला आयडेंटिफाय होतो बघा. हां, आता बरोबर त्याच्यावरती आल्यावरती तो आयडेंटिफाय झाला तिकडे, आणि हा इथे दिसतो डोळ्याला. ECG मध्ये सुद्धा असे पीक्स येतात. ॲक्च्युली जर नीट बघायला सुरुवात केली तर ते काय आपल्यालाही कळू शकतं. रडारला ट्रेनिंग लागतं खूप. ह्याच टेक्निकने आपण हे जे मार्किंग आपण केलं ना कव्हर मीटरला, ह्याच टेक्निक आपण रिबारसुद्धा शोधून काढू शकतो रडारमध्ये. क्लिअर. पण कव्हर मीटर 5,000 रुपयाचा आहे, ते 5 लाख रुपयापर्यंत असतो मॅक्सिमम, आणि हा 35 लाख अपवर्ड्स 60 लाखाचे पण मिळतात रडार्स. आणि सो इट इज नॉट इकॉनॉमिकल. म्हणजे हे त्यांनी दाखवले बघा ड्राय सँडमध्ये. कारण त्याचा डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट्सवरती सांगितलं आहे त्यांनी. आता बघा, वेट सँडचा 15 आणि याचा सॅच्युरेटेड सँडचा 25 आहे. ह्याची वेव डायआउट होते. एअरचा डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट इज 1, त्यामुळे फास्टर ट्रॅव्हल टाईम आहे. आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स कुठे वापरतो? मोबाईल इज व्हॉट, आपण शॉर्ट वेव्स म्हणतो ना. शॉर्ट वेव्स आर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स ओनली. तुम्ही जर वेव्ह थिअरीवरती वाचलत ना, थोडंसं वाचा, काय फार डेप्थमध्ये जायची गरज नाही. वेव्ह थिअरी म्हणून नेटवरती जाऊन वाचा. यू विल अंडरस्टँड ऑल दिस व्हेरी क्लिअरली. एकदम सोपं सुटसुटीत आहे, काही कुठच्याही प्रकारचं हायटेक नाही आहे. हायर द डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट स्लोअर इज द ट्रॅव्हल टाईम. त्याने आता दाखवलं, बघितलं ना. म्हणजे जर तुम्ही सेल वापरत असाल रडारच्या बाजूला तर तो बंद करा. रडारचं काम चालू असताना, कारण त्याचा इंटरफिअरन्स येतो. दिस इज व्हॉट दे आर शोईंग. डूज अँड डोंट्स आपण म्हणतो ना ते. ह्याच्या बाजूला इलेक्ट्रोमॅग्नेटिक जर टॉवर असले ना मोबाईलचे, आपल्याकडे काय गल्लोगल्ली टॉवर असतात, तर पण ते येतच, तर काय करणार. सर, RCPT म्हणजे रॅपिड क्लोराईड पेनिट्रेशन टेस्ट किंवा परमिएबिलिटी टेस्ट. ही साईट टेस्ट नाही आहे, ही लॅबोरेटरी टेस्ट आहे RCPT. बट RCPT इज अ टेस्ट फॉर मेजरिंग द ड्युरॅबिलिटी. सी, कॉन्क्रीटच्या 2 प्रॉपर्टीज महत्त्वाच्या आहेत. वन इज स्ट्रेंथ अँड वन इज ड्युरॅबिलिटी. स्ट्रेंथ आपण कशी मोजतो?
लोड टेस्ट करतो, एनडीटी करतो, स्मिथ हॅमर करतो किंवा क्यूब क्रशिंग करतो, सिलेंडर तोडतो, बीम तोडतो, या सगळ्या टेस्ट आपण स्ट्रेंथ करता करतो. आणि ड्युरेबिलिटी करता आपण परमियाबिलिटी मोजतो, एअर परमियाबिलिटी आणि वॉटर परमियाबिलिटी. RCPTमध्ये क्लोराईड आयन पेनिट्रेशनचा रेट, ॲट व्हॉट रेट इट पेनिट्रेट्स इन टू कॉन्क्रीट, हे आपण मोजतोय. क्लिअर? द रेजिस्टन्स ऑफ कॉन्क्रीट अगेन्स्ट क्लोराईड इज कॅटेगराइज बाय द टोटल चार्ज पासिंग थ्रू, म्हणजे किती करंट फ्लो होतो तो मोजतो आपण. टू असेस द करोजन ऑफ द कॉन्क्रीट, करोजन ऑफ कॉन्क्रीट हे शब्दच चुकीचे, कारण कॉन्क्रीट डज नॉट करोड, पण कॉन्क्रीटची करोजन रेजिस्टन्स कॅपेबिलिटी असं म्हणायला हरकत नाही. टू इव्हॅल्युएट द परफॉर्मन्स ऑफ रिपेअर मटेरियल, म्हणजे दोन वेगवेगळ्या टाईपच्या रिपेअर मटेरियलचा परफॉर्मन्स, एकाचा RCPT जास्त एकाचा कमी आहे, तर तुम्ही जो कमी असेल तो वापरू शकता ना क्लोराईड आयनचा पेनिट्रेशनचा रेट. कारण आपल्याला काय हवं आहे, क्लोराईड आयनचं पेनिट्रेशन कमी करायचं आहे, कार्बन डायऑक्साईड पेनिट्रेशन कमी करायचं आहे. सक्सेसफुल रिपेअर करता करोजनपासून जर वाचवायचं असेल आपल्याला, तर क्लोराईड आणि कार्बन डायऑक्साईड हे दोन मेजर शत्रू आहेत ना. ऑक्सिजन लागतंच, पण ऑक्सिजन नाही असं होऊच शकत नाही ना कुठेही, पाण्याच्या खालीच फक्त ऑक्सिजन कमी असतो. सो त्या ह्याच्यामध्ये करोजन ॲक्टिव्हिटी कमी होईल ज्या एन्व्हायरमेंटमध्ये क्लोराईडचं पेनिट्रेशन रेट इज लो आणि कार्बन डायऑक्साईडचं पेनिट्रेशन रेट इज लो. इज दिस क्लिअर? त्यामुळे अँटी कार्बोनेशन पेंट असे गोंडस शब्द दिलेले आहेत, तर ते खरोखरीच कार्बोनेशन थांबवतं, कार्बन डायऑक्साईडचं पेनिट्रेशन थांबवतं का कसं हे मोजायला आपल्याला दुसरं टेक्निक आहे. पण ह्याच्यामध्ये, ह्या टेक्निकमध्ये RCPTमध्ये आपल्याला क्लोराईड आयनचं पेनिट्रेशन कळू शकतं आहे किंवा नाही. सर्व्हिस लाईफ ऑफ कॉन्क्रीट स्ट्रक्चर, म्हणजे आता हे स्ट्रक्चर किती वर्ष चालेल अजून, हे जर वर्किंग करायचं असेल तर किती लवकर डिटिरियोरेट होईल किंवा किती उशिरा डिटिरियोरेट होईल हे मेजर करायला लागेल. डिटिरियोरेशन विल बी बिकॉज ऑफ टू थिंग्स, वन इज ऑफ एक्सेसिव्ह लोडिंग किंवा करोजन. करोजन फाइंड आउट करायला दिस इज वन ऑफ द टेस्ट. आता ड्युरेबिलिटी करता, म्हणून ड्युरेबिलिटी असल्यामुळे टू इव्हॅल्युएट द सर्व्हिस लाईफ ऑफ कॉन्क्रीट स्ट्रक्चर. क्लिअर? Relatively quick, can be used for quality control, has simple and convenient setup and procedures, provides results are easy to interpret, correlates well with 90-day chloride ponding test. The temperature rise due to the high voltage can significantly affect the conductivity of ions and hence the final results and affect the final results in coulombs. This test method does not replicate actual conditions that concrete would experience in the field. There is no condition where concrete is exposed to 60 volt potential. हे आपण पाहूयात, ॲक्च्युली याचा व्हिडिओ पण आहे. The current that passes through the sample during the test indicates the movement of all ions in the pore solutions. आपण याचा आधी व्हिडिओ बघूयात, मग तुम्हाला वाटतं हे अप्रिशिएट जास्त होईल. RCPT आहे ना खालून 5वं, मी करू? मी करतो सर. RCPTमध्ये आपण इथे सुद्धा परत एक कोर काढून एक सॅम्पल काढायचं असतं सिलेंड्रिकल, जे सॅम्पल आपण RCPTला आपण कोरिंगमध्ये बोललो ना RCPT टेस्ट करू शकता म्हणून, आठवत आहे ना. हे कोर सॅम्पल काढतोय, थोडंसं फास्ट जाऊया कारण आपण हे बघितलं आहे. कुठे गेलं हे माझं? हां, हे कोर सॅम्पल त्याने बाहेर काढलं. हे कोर सॅम्पल आता त्याचं कटिंग करतोय. हे बघा, हे कोर सॅम्पल इथे लावलं आहे आणि त्याच्यावरती कटिंग ब्लेडने तो कापतोय कोर सॅम्पल. आपल्याला 50 mm एक स्लाइस कापायची आहे त्याची, तर ती तो कापतोय कटिंग मशीनने. मार्बलचं कटिंग तुम्ही बघितलं असेल, टाईलचं कटिंग, सेम प्रिन्सिपल, हायर साईज ब्लेड. प्रिन्सिपल काय वेगळं नाही त्याच्यामध्ये, हायर डायमीटर ब्लेड. हे बघा, हे सॅम्पल ठीक आहे, 100 डाया बाय 50 mm लेंथ, RCPT ॲपरेटस. हे असं ॲपरेटस दिसतं. दीज आर RCPT सेल्स. ह्याच्यामध्ये ते सॅम्पल ठेवलं जातं आणि दिस इज वेअर यू आर मेजरिंग द कुलम. इथे रॅपिड पेनिट्रेशन टेस्ट पण आहे बघा आणि परमिएबिलिटी पण आहे, दोन्ही नावं आहेत त्याला. ही दिस इज अ सेल, ह्याच्यामध्ये हे ठेवलं जाईल. ह्याच्यामध्ये 18 तासाकरता
आपल्याला सॅम्पल कंडिशनिंगला ठेवायला लागतं. त्याच्या आधी स्प्रे कोटिंग ऑन द साईड सर्फेस टू स्टॉप पेनिट्रेशन ऑफ सोल्युशन फ्रॉम द टॉप साईड. ह्याच्या आपण पूर्ण साईड वाईज सील करतो, कारण आपल्याला काय आहे, एका साईडने क्लोराईड आयन दुसऱ्या साईडलाच जायला पाहिजे, ते सरफेसने जायला नको आहेत, म्हणून आपण सरफेसला सीलंट लावतोय. आणि टेस्ट प्रोसिजरमध्ये सोकिंग स्पेसिमेन इन वॉटर फॉर 18 to 20 hours ॲट अ फिक्स्ड पर्सेंटेज ॲट अ फिक्स्ड प्रेशर. हे बघा, ही सॅम्पल्स कोटिंग करून ह्याच्यात ठेवली आहेत. 18 तास ते 20 तास आधी ठेवायची, आणि त्याच्यानंतर ही जी सेल आहे या सेलमध्ये ठेवायचं, RCPT सेल त्याच्यामध्ये ठेवायचं आहे सॅम्पल, त्याच्या आतमध्ये ठेवून